मित्रांनो, तुमच्याकडे जर ऊस असन आणि ऊस असताना जर तुम्ही जर वावरात गेल्याच्या नंतर जर तुम्हाला असे पानं जर करपल्यासारखे जर दिसत असतील, बऱ्याच वेळेस आपण म्हणतो जर काय पानावर रोग पडा, काय काही तांबेरा पडा का, काय झालं असं ह्या असं पानाला काही मावा पडा का, लोकरी मावा, पाखोळ्या, तर रस शोषक किडे पडल्यावर पण असं पानं वाळू शकतात. पण जर तुम्हाला जर असं दिसत असेल किंवा त्याच्या शेजारचं हे चांगलं बेट जे हिरवगार आहे, पण इथलच्याच बेटाला काय झालं असेल, तर ज्यावेळेस आम्ही वावरामध्ये फेरफटका हाणत असताना आज आमच्या लक्षात आलं किंवा चालता चालता एका शेतकऱ्याच्या शेतात आम्ही थांबलो होतो आणि तिथं बघितलं किंवा हे असे ऊसाचे पानं वाळायले, तर बेटं जर तुमचे वाळत असतील तर नक्कीच तुम्हाला आता ऊसाकडे लक्ष दिल्याशिवाय मार्ग नाही. त्याचं कारण आहे किंवा हे जर असा जर ऊस जर तुमच्या वावरात जर होत असेल तर ह्याला हुमणी आळी हे नक्कीच लागू शकते. तर बघा, आम्ही ह्याच जागेवरती एक बेट मुद्दाम अगोदर उपटून बघितलं किंवा खरंच ऊसाला काय झालं तर हे बेट उपटल्याच्यानंतर आपण आता इथं बघू किंवा इथं खाली हुमणी आळी आपल्याला सापडते का. तर ह्या जागेवर सगळी जमीन मोकळी झालेली आहे. अशी जर भुसभुशीत माती जर त्या बेटाच्या साईडला जर होत असेल तर तुम्ही ओळखून जायचं की ह्या जागेवर हुमणी आळी ही असू शकते. पाऊस आहे, पुन्हा आणखीन आपण खालून पाणी दिलेलं असतं आहे, सगळे ऊस हिरवेगार आहेत आणि ह्याच ऊसाला हो का, हे इथं ह्याच ऊसाला काय झालं असेल की इथं आपले ऊस मारा लागला बघा ही. तर शेतकरी मित्रांनो, ह्या अशा हुमणी आळ्या आपल्या शेतात निघायला चालू झालेल्या आहेत. शेतकऱ्यांनी नक्कीच वावरात गेल्याच्या नंतर आपण आपल्या ऊसाकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा आपले बेटं जर कुठं जर वाळत असतील, सगळीकडे पाणी व्यवस्थित आहे सगळं आहे आणि बाकीचा शेजारचा ऊस चांगला आहे, म्हणजे ह्याच ऊसाच्या शेजारी आपण जे दुसरे ऊस लावले हे आपले ह्या जागेवर चांगला ऊस आहे, पण ह्याच जागेवर जर समजा तुम्हाला जर ऊस वाळल्यासारखा जर पानं दिसत असतील तर नक्कीच तुमच्या शेतामध्ये हे हुमणी आळी असू शकते. नक्कीच शेतकरी मित्रांनो, ह्या अशा हुमणी आळीवर लवकरात लवकर तुम्ही इलाज करा आणि आपल्या ऊस पिकातल्या जे आपलं हे जे नुकसान करणारे आळे आहेत तर ह्याचा आपण नायनाट करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ता उदयफळे ह्या नावाचं पेज आहे. ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. आता इथं हे पण वाळलेलं दिसतंय, 100% इथं पण निघणार आहे आपल्याला. हे जर बेट आपण जर उपडलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल किंवा इथं पण आपल्याला हुमणी आळी दिसायला येईल. आता इथं पण आपण बघू एकदा काढून हे जर एकटी झालं मला तो बघतो. आता हे बेट सहज मला उपटलं आहे मी ह्याला आणि ह्या बेटामध्ये नक्कीच आपल्याला हुमणी आळी ह्याच्यात सापडू शकते. तर हे असं जर समजा भुसभुशीत जमीन झालेली खाली, हे लक्षण आहेत त्याचे, आणि वर ऊस वाळत चालला आहे उगाच काही घेऊन देणार, तर त्यावेळेस नक्कीच आपल्या ऊसामध्ये हुमणी आळी या असू शकते. बहुतेक इथलची आळी खाऊन पुढे गेली असेल, त्याच्यामुळं आपल्याला इथं सापडली नाही. पण ही इथलची आळी ना, ही खाऊन पुढच्या बेटाकडे गेली असेल. हो का, सापडली. हो का, ही आपली पहिली इथलची आणि ही दुसरी. एक पुन्हा हो का इथं हे मरून गेली. हो का, हे एक. नक्कीच ह्या बेटामध्ये पुन्हा आणखीन आपल्याला आळ्या सापडत जाईल, कारण की ह्या खाली बसून आपल्या ऊस पिकाच्या मुळ्या ह्या खात असतात आणि खालच्या खाली जर मुळ्या खाल्ल्या तर आपल्या ऊसाला अन्नद्रव्य भेटत नाही ते आणि त्याच्यामुळं ऊसाचं नुकसान होतं. चालेल, ठीक आहे मित्रांनो, पुन्हा एक आळी आपल्याला तिथे सापडलेली. तर ह्या अशा प्रकारे जर हुमणी आळीचा जर त्रास जर आपल्या पिकामध्ये झाला तर ऊस पिकाचं 100% नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम. आहे ना.